एवढ्या घाईनं कुठं चालले हो तुम्ही? हा, सांगून नाही राहिले ना काही नाही बापा. काही नाही शांती, मी तुला सांगूनच राहिलो होतो, पण तुला पहिलेच विचारून घेतलं. आपल्या वावरात आज पेरणं आहे, तर मी चाललो आज बियाणं आणाले. तर बियाणं आणेपर्यंत तू लवकर बाया पाय ना, लवकर वावरात घेऊन ये बाया. अमाय बाई, वक्तावर बाया पाय म्हणतं, वक्तावर बाया भेटत असते काय? हा, काल रात्रीच जर तुम्ही मला सांगितलं असतं, हटकलं असतं का शांते आज पाणी पडलं व उद्या आपल्या वावरात आपण पेरणं करू, तर मी ना रात्रीच्या रात्रीच बाया पाहिल्या असत्या. आणि तुम्ही आपल्याला आता सांगून राहिले हा सकाळी सकाळी. तसं नाही आहे शांती, काल दिवसभर पाणी नाही आलं, रात्रभर पाणी आलं, तर मग सांग बरं, मग केव्हा सांगू तुले? आता सकाळ आहेत, आता पाहिलं मी ना जाऊन, तर पेरणं करता येते. पेरणं करून टाकू आज. तू पाय ज्या बाया भेटते त्या बाया घेऊन ये आजच्या आज तुरंत मध्ये. हो. घे व माय भल्लं पेचात पाडलं बापा माणसानं. आता बाया भेटल्या तर बरं, आणि नाही भेटल्या तर काय करू? एकटी लावू काय? तुम्ही लावू लागा दोघीच जण, आणि मग अजून कोण लावू लागन आपल्याला? तुम्हीच सांगा बरं. 10 एकर वावर खर्च आपल्या दोघं कोण लावून होते काय? नाही निदान 5-6 बाया तर पाहिजे. हो ना, मी तुला म्हणून राहील ना, ज्या बाया भेटते तू त्या बाया घेऊन ये. असं नाही का तुझ्याच मैत्रिणी आल्या पाहिजे म्हणून. त्या मैत्रिणीला विचार, अन त्याचं जर तुंगा दुसऱ्या इकडेच असन, तर मग त्याला काही म्हणू नको. आणि एखादा दुसरा तुंगा पाहून घेऊन त्याला घेऊन येतो. बरं बापा, जा तुम्ही, पाय तुम्ही बी बियाणं घेऊन या आणि लवकर चालले जा तुम्ही जोडी घेऊन वावरात. नाही येतो तुमच्याच पाठी आहे तुम्ही. हो हो, ये लवकर ये. सांग बाई, आता येईना तरी बायाला सांगून नाही द्याव काय? का उद्या आमच्या वावरात पेरणं होण्याची शक्यता आहे बा, तर उद्या आमच्याकडे या लागन. पण नाही म्हणा, बायाला खरं खरं सांगून ठेवा लागते, दुसऱ्या इकडले होके हुकते ना मग. बरोबर आहे, जाऊ द्या. आता पेरणं वेळेवर येते बाई, काय करा माणसानं तरी काय खरं. माणसाचंही बरोबर आहे, आता वेळेवरच पाहा लागन मला कोणत्या ना कोणत्या बाया. देवाच्या कृपेनं बाया खाली असू दे बापा, नसन तर मग वांदाच वांदा आहे बापा. बाई रिंकू, येतो मी बात बाया पाहू ना, येतो मा. शांताबाई, आहे का ग तू? रिकामी आहे का? कुठं चालली? रिकामी म्हणजे मी आता बाया पाल चालली बाई, माझ्या वावरात आहे पेरणं, तर पाहतो एखादा तुंगा रिकामा असन तर माझ्या वावरात घेऊन जातो. बाई 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 बघ, आता माझ्या वावरात नाही का 1 एकर वावर आहे ग माझं. 2 बाया जरी असले तरी होते माझं, पण मला एकही बाई नाही मिळत आहे. आणि जो तुंगा खाली आहे त्यातली एक बाई आली तयार नाहीये. अख्खाच्या अख्खा तुंगा जातो म्हणते, आणि एकटी बाई येत नाही म्हणते. सांग. म्हणून मी म्हटलं शांताबाई आली तर आली, म्हटलं तर तुझ्या घरी विचारायला आली. तर तू पण तुझ्या घरचं पेरणं सांगत आहे मला. हो बाई सुवर्णा, आता माझ्या वावरात पेरणं आहे म्हणून सांगितलं बाई. तुला असं वाटतं असेल का मी खोटी बोलून राहिली? खोटी नाही बोलून राहिली मी. मानावरा गेला बी बियाणं आणाले, लागेच तर तू माझ्या वावरात येऊन पाहिजे. 2 धुरे गेले का माझ्या वावर आहे ते वावरापासून, नाही काय? हा, आणि तुला सांगतो, जर आम्हाला दुसऱ्या इकडे काम असतं ना बाई, त्या वावरात यासाठी आम्ही वेळावर वेळ काढला असता. हा, नाही व शांताबाई, त्यात कायचं बाय नाही. एक काम कर ना बापा, 1 एकर भर वावर आहे, दोघे नवरा बायको भिडून जा, लागून जा कामाले. पाहतच तर सप 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 वावर होते डोबणं. हो, आता तसंच करा लागन ना माय, तसंच करा लागन. मायाकडून होत नाही ना, मी कधी कामं नाही केले मायच्या घरी. आता इथं आल्यावर कामं करायला लागते माझ्या शेतीचे. मला शेतीवाला पाहिला बाई ना, नुसतं वावरातच जा लागते. सांग. हो माय, कास्तकाराच्या घरी काम असते राहते ना मग. आता कास्तकारी होय ना आपली, काय गंमतची गोष्ट आहे काय? हो ना माय, मला माहित नव्हतं बापा, लय कष्ट करायला लागते बाई. चल बाई, माझ्या जर वेळ नाही आहे, मी चालली बाया पाले. घरात जाय, तू पाणी गिनी पे, चहा गी पे, नाश्ता गिष्टा कर. घरात रिंकू आहे, आणि जाय घरात बस. नाही व माय शांताबाई, माया मागं धांदलच आहे ना, धांदलच आहे माया मग. आता मी जातो घरी ना, फटकन सांगतो मग त्याला काय म्हणते ना काय नाही. मायच्या बुडीला घेऊन जा लागन मग आजच्या दिवस. हो, पाय काय करतो तो, आणि पाय. काव पार्वती, कामा गिमाल किती वाजता जा लागते हो? त्या पाटलीन बहिण किती वाजता सांगितलं कामाले? काय माय पार्वती, अमाय तुला माहितच नाही का व? तुला माहितच नाही? अव पाटलीन बहीण आपल्याला 12 वाजता म्हटलं होतं, 12 वाजता. तूच चालती माझ्यासोबत, ध्यानात नाही का तुझ्यावाल्या? नाही ना माय पार्वती, तूच तर म्हणे हो बापा 8 वाजता जा लागते म्हणे. हुडवा, मी ना असं म्हटलंच नाही हो बापा. असं म्हणाले मी ना, म्हटलं होतं का आपल्याला 11 वाजता जा लागन, म्हटलं तिने 12 वाजता म्हटलं तर 11 वाजता गेलं का 12-12:30 तिच्या वावरात झाले वाजतेच मग आपल्याला. म्हणून मी तुला तसं म्हटलं, आणि तू 8 वाजताची लावून राहिली बापा. हो ना माय शांताबाई, शिल्पाला विचार. शिल्पा सांगू माय. हाव ना पार्वती, तू नसतं म्हटलं होतं बापा 8 वाजता जा लागते म्हणून. नाही हो बापा, मग होऊ शकते बाई, चुकून गिकून तोंडातून निघाला असन. कारण की आपण रोज रोज कामाला जाऊ ना, तर आपण 8लेच जाऊ नाही काय उन्हाळ्यात कामाला 8 वाजता. तर मग होऊ शकते बाई, चुकून माझ्या तोंडातून निघाला असन. पण मला नाही वाटत मी ना असं म्हटलं असन म्हणून. बरं बाई, जाऊ दे म्हणा, जाऊ दे. त्या तोंडातून निघालं असन. पण बिचारे, मला जर माहित असतं ना, मी सकाळी उठली नसती व. अहो, मी सकाळी सुटली बाई, याचे बाबा चालले गेले कामाले, आणि मी वाटच पाहून राहिली कवा जातो मी कवा जातो मी. तर काही नाही बाई, रस्त्यात तूच भेटली मला. माय पाय पाय हो बाई, देवाच्या कृपेने बरं झालं का तुम्ही इथंच भेटल्या, माहिती तिघीच्या तिघी जणी. काऊन हो बापा शांताबाई, काऊन व? अवरश मी बिचारे मावावरात बिचाऱ्याच पेर नाही सारखी डोबणं 10 एकरात चालता का व? चला ना व, घे व माय. काय माय शांताबाई, काल रात्री जर सांगायला आली असती तर आम्ही पाटलाचा हुक्का कायला घेतला असता बिचारे? तुझ्या पुढे कोणी आहे काय? आता मला तरी काय माहित माय. आणि हिचे बाबा म्हणे बिचारे रात्रभर पाणी आलं म्हणे, तास पेरणं करावंच लागते म्हणे. तर काही नाही बाई, सकाळी सकाळी म्हणे तुम्ही बियाणं आणायला जातो म्हणे, आणि तू म्हणे बाया पाय म्हणे. म्हणून आली बाई बाया पाली. मला वाटलंच तरी तुमचा कुठं ना कुठं लगा लागलाच असं म्हटलं.
हो बाई, आता तू तर म्हणे येत नाही म्हणे, तर तुला काही आम्ही कानावर गोष्ट टाकली नाही तेवाल्या, म्हणून बाई आम्ही चाललो म्हटलं आता तिघी चौघी जणी. तर आता तू सांगून राहिली, आता तू जर रात्री सांगितलं असतं माय तर सकाळी काय एवढा भार केलं असतं आम्ही. आता आपल्याच घरचं वावर होतं, आपल्याच घरचं वावर केलं असतं पहिले. हा, त्या पुढं नाही आहे ना आम्ही, त्या पुढं असाले. सांग माय, आता एवढी पेचत फसली हो बाई मी, एवढी पेचत फसली. सांग आता काय कराव काय कराव, काही नाही समजूनच नाही राहिलं. पाय हो माय शांताबाई, आपतच आली हो आता. हो ना बिचारी शिल्पा, आता कोणता तुंगा पाहू बापा, असून का कोणत्या बाया रिकाम्या. शांताबाई एक काम कर ना, गंगाबाईच्या घरी जाय ना, गंगाबाईला विचार. गंगाबाईला माहित आहे ते बिचारे कोणते तुंगे आहे ना कोणते नाही. तर हाव ते लग्गा लावूनच दे कुठं ना कुठं. जाय बरं तिच्या घरी, जाय बरं, लावूनच दे तिथे. हाव बाया पाहिजे ना, दे तिथे इकडल्या तिकडल्या पाहून देते, जाय बरं. हो ना माय, आता काही ना काही तर करावंच लागेल माय पार्वती. एकटी कुणी एवढं मोठं वावर होत नाही डोबणं. आणि मायचा माणूस आहे तडफडतं, त्याला आजच्या आजच पाहिजे. आता काही करून मला बाया तर पास लागन बिचारी. हो हो, देवाच्या कृपेने भेटल्या पाहिजे बापा. आणि जाय तू पाहून ये, गंगाबाईच्या घरी जाय ना पाहून ये. हो तसंच करतो आता. आणि बिचारे त्यात नाही का माझ्या घरी सुवर्णा आलती व सुवर्णा. हा ते काय लंबी टिकली, बस बस तेच ते. मले म्हणे बी एकर भर वावर आहे म्हणे, चलतं काय म्हणे माया वावरात म्हणे. असं हो ना, मी ना म्हटलं बाई माझ्या घरी 10 एकर वावर आहे, पण मलाच बायाने सापडून राहिला म्हटलं. तर तुला बाया कुठून सापडणार म्हटलं. ते म्हणे मी एकच बाई पाहून राहिली म्हणे. आता तुंग्यावाल्या बाया अशा कचऱ्यासारख्या एक एक जात नाही बिचारी, सोबतच जाते. तिला समजायला पाहिजे. ते म्हणे सर्वजणी मला बायना केल्यासारखेच वाटून राहिल्या म्हणे, अशी म्हणे ते मले. हुडवा माय बायना आलती, ते आमच्या जवळ आलती. पण कसं आमचं इकडे होतं आणि एकटी बाई जात नाही हो बाय. एक एकर भरासाठी झाले नाही पुरत. एका घंट्याचं 2 घंट्याचं काम राहते तिथे. हो म्हटलं मी तिले एकर भरस आहे म्हटलं, काय बायानं बुया पाहतं म्हटलं. नवरा बायको जाणं कसं कसं दाबून या म्हटलं पराठी त्याच्यात मातीत. हो ना माय, होत नाही तर काय पाहिजे ते एकर भर वावर आहे बिचारे, तिचा जलवास एवढा आहे का बस. जाणं माय शांताबाई, शांताराम भाऊ आले तर अजून बळबळ करून तू यावर. हा जाय लवकर बाया पाय ना, लवकर वावरात जाय. शांताराम भाऊचं काम बेकार आहे. हो हो रश्मी येतो मग. हा पाहू मग आता उद्याचं जर काम असलं तर सांग जा मग मला, मी येईन ना कामाला उद्यापासून. बरं बरं सांगतो शांताबाई. माय बाई माणूस पेरणे करतो म्हणते बिचारे, ना इकडे अबाय गरज न चालू आहे. काय होते काय नाही, देवाच्या कृपेने सगळं बरोबर झालं पाहिजे माय. गंगा, बाई गंगा, अय शांताबाई बाई का व? हो हो गंगा मीच वय शांता. अहो ये ना अंदर, ये ना अबाय गरजून राहील ना माय. नाही नाही तुझे बाहेर 2 मिनिटाचं काम आहे बिचारे, जास्त काही काम नाही आहे. ये माय लवकर बाहेर ये. काय माय बाई घरात येत ना काही नाही बापा. अबाय गरजून राहिली, सांगून राहिली असून अजून. बरं बरं थांब बापा, येतो मी. तुला नाही येऊ येत राय तू तिथंच, येतो मी बाहेरच येतो. हो हो ये. सांग बापा काय म्हणतो सांग. अव मी काय म्हणतो ती बिचारे, तू तर पाटलाच इकडे चालली असेल डोबाले. हो बाई शांता, माय माया वावरात बिचारे आज 10 एकर पेरणं आहे बिचारे सारखी डोबणं. आणि अर्धी तूर आहे, तूर तर होऊन जाते सरत्यानं, पण बिचारे डोबा तर लागते ना बिचारे बायाले. तर बाया बिचारे आहेच नाही बिचारे, तर मग म्हणून त्याजवळ आली व. आता तू काहीतरी राय दे मले. घे व माय, किती मॅडपणा करतो तू, मॅडपणा करायली. असं मॅडपणा करत असते काय. आणि तुला जर माहितच होतं ना का आपल्या वावरात आज न उद्या पेरणं आहे बा, तर आम्हाला सांगून द्यायला लागत होतं. आम्ही काय होका घेतला असता इकडला तिकडला. माय गंगा, मला जर माहित असतं ना माय, तर मग मी पहिलेच होका दिला असता तुम्हाला. पण काय करतं माय मानवऱ्याने मला सकाळीच सांगितलं आणि मला पेचत फसवून ठेवलं बिचारे. आता म्हणे मला बाया पाय म्हणे, लवकर माया पाठी मागे म्हणे वावरात म्हणे. सांग बाई कोणता तुंगा पाहू आता. आता माया मैत्रिणी येते म्हणे, अजून त्या मैत्रिणी रिकामे असन तर आण म्हणे, नाही तर मग कोणत्या ना कोणत्या बाया घेऊन असे म्हणे, असे म्हणे बिचारे. हा बिचारे काही सांगता येत ना, पाणी पावसाळ्याचं पेरणं एकदम गारा झाला म्हणजे वावरात पेरणं नाही होत ना. मग आता हे पाणी बरोबर आहे पेरण्यासाठी, तेचही बरोबर आहे. पेरणं करून घ्यायला पाहिजे होतं तुला सांगायला पाहिजे होतं बिचारे आपल्याला. आज पेरणं करतं म्हणतं ते बरोबर आहे तेवालं, पण तुला कालच आम्हाला सांगितलं असतं तर खटपट नसती करायला लागली तुले आज एवढी. हो ना माय गंगा, तिथंच तर चुकली बिचारे, तिथंच चुकाले. बरं बरं, मग आता काय तुंगा पाहायचा आहे तुला आहे ना. हो असं तर सांग ना माय, कोणता तुंगा असन तर चल ना कोणाच्या घरी विचाराले. बरं बिचारे ते मग हे आहे बिचारे कलावती आहे आणि ते काजल आहे, ते तर तुंगा आहे बापा तिकडे. चलता का त्याच्या घरी. ठ्या का माय भानगोड्या. हो मग आता काय करतो सांग, काय करतो आता. आवडी अडचणीला तर भानगोड्या कामी पडा लागते ना. काय करतो मग आता, आपलं काम साधून घ्यायचं, नाहीतरी पैसे देऊनच करू राहिलो ना आपण, फुकट मध्ये काही करून घेऊन नाही राहिलो. बरं बाई चल त्याच्या घरी चल, माझ्या बावर झालं पाहिजे म्हणजे झालं बापा. हो हो चल चल बरं चल. बोला ना बापा गंगाबाई, शांताबाई बोला ना, आज कशी काय आठवण काढली बापा आमची. आठवण म्हणजे आम्हाला काय बिचार तुमचा वाला तुंगा पाहिजे होता. शांताबाईच्या वावरात आहे पेरणं, आमचा तुंगा आहे पाटलाच्या वावरात. तर तुमचा तुंगा रिकामा असेल तर जा म्हटलं बाई शांताबाईच्या वावरात डोबाले 10 एकरात. हो हो तसा आमचा तुंगा हाय गी रिकामाच म्हणा. बरं येऊन जाऊ ना, आम्ही येऊन जाऊ. आम्ही हाय 5-6 जणी आहे, होऊन जाते ना मग 10 एकर वावरात. हो हो काजल चालते ना, चालते. या 5-6 जणी या. आता या अर्ध्या घंट्यानं. शांताबाई पाय, रोज बिचारे 400 रुपये रोज लाग ना. रोजले मागं पुढे पाहणार नाही आम्ही, आता सांगून राहिलो. तू जर 400 रुपये रोजानं आमच्यासोबत मान्य असतील तरच आम्ही त्यासोबत येतो बाई, त्या वावरात येतो, नाही तर आम्ही काही येत नाही. अमाय बाई, अहो 300 रुपये रोज आहे व 400 रुपये रोज मागून राहिली बापा. काऊन बापा कले अशी करता व.
300 रुपये रोज चालू आहे. आता आम्ही पाटलाकडे 300 रुपये रोज नसतं चाललो आणि तू तिले 400 रुपये मागून राहिली काय? हा, आता वेळेवरचं काम पडलं तर अशी करून राहिली का तू? काय हो बाई गंगा, आमची काही जोर जबरदस्ती आहे नाही. 400 रुपये देत असेल शांताबाई तर आम्ही येतो त्या वावरात, नाही तर आम्ही काही येत नाही बापा. हो, तुला जर काम असेल तर नाही बाबा, नसेल तर नको नेऊ. तुला पटत असेल तर ठेव, नाही तर नको ठेवू. बस एवढंच आहे आपलं. काय माय कलावती, आता ह्या चालल्या बिचारे पाटलाकडे, ते येणं 300 रुपये रोज घेतला व. हो ना व कलावती, पाय माय शांताबाई, तुला पटत असेल तर ठेव, नाही तर नको ठेवू. असं तिनं कलीनं पहिलेच म्हटलं नाही काय. आता आम्हाला त्या पाटलाच्या रोज इकडलं काही करा नाही लागत. आता त्या वावरात काम आहे ना, तर आम्हाला 400 रुपये पाहिजे बाई. 400 रुपये देत असेल तर आम्ही येतो, नाही तर आम्ही काही येत नाही. बस विषय संपला. बरं बरं, या 400 रुपये रोजाने या. या लवकर. माय शांताबाई 400 रुपये रोज लय होते ना मग. काय करतं गंगा, जाऊ दे ना. आता आपल्याला कामच आहे बापा, मजबुरी आहे आपल्याला आता. हा, बरं येऊन जा तुम्ही. हा, मायाच पाठीमागं तयारी करा आणि येऊन जा माया वावरात. हो हो, बस त्याच पाठीमागं येतो आम्ही, त्याच पाठीमागं येतो. पायशीन तर बापा रोज शांताबाई देऊन राहिली आणि चबर चबर गंगाबाई करून राहिली. नाही हो बापा, मी घाल चबर चबर करतो. मोठी तोंडाने मुंदरली चबर चबर करतो तो. हा, शायने ससुदी बोलत जाय. बोलायचं असेल तर एक होत नाडीत दिन शानपणा मारशीन तर. बस बस बस, आमच्या घरी येऊन आमच्यावर जोर जबरदस्ती नको करू, समजलं काय? जाऊ दे ना माय गंगा, जाऊ दे. हा, चल लवकर काम आहे. यावं तुम्ही लवकर या, पाठीमागच्या मायावल्या. हो हो शांते, येते होते त्याच मागं येते. चला तर मग मित्रांनो, सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.